नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील ट्विस्ट मध्ये आपण बघणार आहोत. रॉकेटने बाबा आणि संगीताला सांगितलेलं असतं की कलाताई तिकडे खूप सुखात आहे आणि संगीताला तो सांगतो की तू दिलेले लाडू सुद्धा तिने खाल्ले. तर संगीताला मोठा प्रश्न पडलेला असतो की जर रॉकेट खरं बोलतोय आणि जर कलाने खरंच लाडू खाल्ले तर कला मला एवढं नक्कीच सांगू शकते की लाडू छान झाले होते आई, आणि लग्न झाल्यापासून तिने एकदाही आम्हाला कॉल केला नाही आणि आमचा कॉलही ती घेत नाही, असं का बरं झालं असेल, असं संगीताला मोठा प्रश्न. तर संगीता आता कलाला बघण्यासाठी डायरेक्ट चांदेकरांच्या घरी येते. संगीताला घरी आलेला बघून कलाला मात्र खूप आनंद झालेला असतो, कारण एवढ्या दिवसांनंतर ती तिच्या आईला पहिल्यांदा भेटत असते आणि कलाला बघून संगीतालाही खूप आनंद होतो. दोघी एकमेकांना भेटायला येतात, परंतु त्याच वेळी कलाला सरोजने दिलेलं वचन आठवतं. तिला आठवतं की सरोजने तिला सांगितलेलं आहे की जर तुला चांदेकरांची सून व्हायची असेल तर तुला खऱ्यांसोबतचे सगळे संबंध तू. कलाने आबांकडनं एका गोष्टीची परवानगी मिळवलेली असते की ती एकदा तिच्या माहेरी जाऊन येणार म्हणून. कलाला तिच्या माहेरी सुद्धा जायचं असतं, परंतु संगीता मात्र त्याआधीच तिथे टपकलेली असते. संगीताला मात्र ह्या गोष्टीची कल्पनाही नसते की पुढे काय होणार आहे. संगीताचंही इथे चुकत असतं की तिने चांदेकरांसोबत एवढा मोठा विश्वासघात केलेला असतो. नैनाच्या जागेवर तिने कलाला लग्नासाठी उभं केलेलं असतं. अद्वैतचं नाही तर सगळ्या चांदेकरांचं यामध्ये नुकसान असतं, पण ही नैनामुळे जी बदनामी झालेली असते ती तर दुसरीकडेच असते. संगीताने हे सगळे प्रकार केलेले असतात तरी सुद्धा लाज नसल्यासारखं संगीता ही चांदेकरांच्या घरी जाते. संगीता कलाचा चेहरा बघून कलाला विचारत असते की काय झालं कला, तू माझ्याशी बोलत का नाहीयेस आणि तू मला भेटत का नाहीयेस? या घरच्यांनी तुझ्यावर काही दबाव आणलाय का? कला मात्र या गोष्टीवर काहीही बोलत नसते. तेव्हा संगीता तिला म्हणते की मला माहितीये या घरातल्यांनी तुझ्यावर दबाव आणलाय, तुला आमच्याशी न बोलायला सांगितलंय का? कारण रॉकेट सुद्धा असं वाटत होतं की काहीतरी लपवतोय. कला मात्र या गोष्टीवर काहीही बोलत नसते. तेव्हा सरोज कलाला म्हणत असते की बोल ना कला, तुझी आई इथे येऊन आम्हालाच काहीतरी वेगळं बोलतीये, त्यापेक्षा तूच सांगून टाक की काय झालंय ते. अद्वैत देखील तिथे आलेला असतो आणि आता कला काय बोलते आणि काय विचार करेल या सगळ्या गोष्टीवर हे त्याला बघायचं असतं. सरोज म्हणते की आम्ही तुमच्या मुलीला काहीही सांगितलेलं नाहीये, फक्त या घरात राहण्यामध्ये आम्ही तिला काही अटी घातल्यात आणि जर तिने त्या अटी पाळल्या तरच ती या घरामध्ये राहू शकते. संगीता त्यांना म्हणत असते की अहो काय बोलताय तुम्ही आणि कसल्या अटी? अहो चांदेकरांची सून झाली म्हटल्यावर ती तिच्या माहेरला विसरणार का? आणि तिची आई असल्याचा मलाही तिच्यावर तेवढाच अधिकार आहे. या गोष्टीच्या बाबतीत मात्र मी तुमचं काहीच ऐकून घेणार नाही. सरोज डोळे बंद करते आणि म्हणते की या मूर्ख बाईच्या नादी मला लागायचंच नाहीये. अद्वैत आता संगीतावर ओरडतो आणि संगीताला तो म्हणत असतो की तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईसोबत असं बोलायचं, आणि तेही आमच्याच घरात येऊन तुम्ही माझ्याच आईला असं बोलताय. सरोज अद्वैतला म्हणत असते की जाऊ दे ना अद्वैत, कशाला आपल्या डोक्याला बोर करून घ्यायचा? त्यांनी आपली एवढी बदनामी केली तरी सुद्धा आपल्याच घरात येऊन आपल्याला बोलताय. संगीता सरोजला म्हणत असते की तुम्ही असाल मोठे, तुमच्या मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी, परंतु कला ही माझी लेक आहे. झाली असेल ती आता तुमच्या घराची सून, एवढ्या मोठ्या घरची सून, परंतु ती माझी लेक आहे, हे तर सत्य कधी बदलणार नाही. संगीता ही सरोजला बोलू लागते. तर आता कला संगीताला म्हणते की थांबाई, तू असं हे बोलू शकत नाही आणि आईचा झालेला अपमान मी सहन करणार नाही, आणि माझ्या समोर तू चांदेकरांच्या घरात उभे राहून चांदेकरांच्या मोठ्या सुनेचा असा अपमान करू शकत नाही आणि त्यांना काही बोलूही शकत नाही. तू आता इथून निघून जा, आणि मी आता चांदेकरांची सून आहे, त्यामुळे चांदेकरांचे काय कर्तव्य आहे ते मला आता निभवायलाच हवे, आणि तू जर आईंचा असा अपमान केला तर ते मला चालणार नाही, आणि आता या विषयावर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, असं म्हणून आता कला रडायला लागते. संगीताला मात्र काहीही समजत न. संगीता कलाला विचारत असते की कला अगं तू काय बोलतीयस हे? कला म्हणते की हो आई, या माझ्या सासूबाई आहेत, म्हणजेच माझ्या नवऱ्याची आई, आणि यांच्याबद्दल काहीही बोललेलं मी खपवून घेणार नाही. माझ्या नवऱ्याच्या आईबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही, त्यामुळे आई तू प्लीज इथून निघून जा. संगीता रडायला लागते, कलाही रडत असते, परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये कलाने मात्र अद्वैत आणि सरोजचं मन जिंकलेलं असतं. सरोजने ज्या अटी कलाला घातलेल्या असतात त्या कलाने अटी सगळ्या पाळलेल्या असतात आणि चांदेकरांचा तिने मान ठेवलेला असतो, त्यामुळे सरोज आता कलावर थोडी खुश होते. संगीता आता आल्या पावली तिथून निघूनही गेलेली असते. त्यानंतर सरोज आणि अद्वैत दोघंही बसलेले असताना सरोज अद्वैतला म्हणत असते की अद्वैत, ही मुलगी मला जितकी वाईट वाटते तितकीही वाईट नाहीये. बघ ना, आज जे घरामध्ये जे काही झालं तेव्हा ती माझ्या अगेन्स्ट जाऊन बोलू शकत होती, माझ्या विरोधात बोलू शकत होती आणि तिच्या आईच्या बाजूने बोलू शकत होती, परंतु तिने तसं नाही केलं आणि तिने माझी अट पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या आईसोबत सुद्धा असं बोलली. एरवी तर तिची जीभ चुरू चालत असते, परंतु आज मात्र तिने चांदेकरांच्या सुनेचा मान राखलाय. त्यामुळे आज मला थोडं तरी असं वाटतंय की नैना आणि तिच्या आईपेक्षा ही कला तरी थोडी वेगळी आहे. अद्वैत म्हणतो की हो आई, आज तिने तुझी बाजू सगळ्यांसमोर उचलून धरली आणि तिने तुझा रिस्पेक्ट केला, ही गोष्ट मलाही खूप आवडली आहे. आज तिने
तुझी बाजू घेऊन तिच्या आईला जे घराबाहेर काढले ना, त्यामुळे मलाही थोडंसं आता तिच्याबद्दल कन्सर्न वाटायला लागलाय. सरोज आणि अद्वैत दोघही कलाचा चांगला विचार करत असतात, परंतु इकडे कला मात्र फार दुखावलेली असते. कधी आपण आपल्या आईचा एक शब्दही कधी डावलला नाही आणि आज आपण त्या आईला इतकं बोललो, आज आपण त्या आईला घरातून हाकलून दिलं. या गोष्टीचं आता कलाला खूप वाईट वाटायला लागतं आणि ती स्वतःलाच त्या गोष्टीसाठी कोसत असते. देवी आईकडे माफी मागत असते. सरोजच्या मनात सुद्धा आता कलाने सुनेचा मान हा पत्करलेला असतो, सुनेची जागा पटकवलेली असते. सरोज आणि अद्वैत दोघांचंही कलाबद्दलचं मन बदललेलं असतं. तर आता कला सुद्धा हे दुःख ही लवकरच विसरून जाईल, कारण आता सरोज तिला जवळ घेणार असते. तर संगीताला मात्र या सगळ्या गोष्टीचा प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो. संगीता त्याच विचारांमध्ये घरी आलेली असते. चांदेकरांच्या घरी जे काही घडलं ते तिला आठवत असतं आणि जेव्हा ती घरी येते तेव्हा तिला चक्कर येते आणि ती खाली पडते. कला संगीताचे मनातल्या मनात खूप माफी मागत असते आणि म्हणत असते की आई मला माफ कर, मी जे काही केलंय ते चुकीचं केलंय, परंतु काही गोष्टी तुझ्याही चुकल्यात. तू सुद्धा चांदेकरांना खूप मोठा धक्का दिलाय, तूही त्यांच्या भावनांशी खेळलीय आणि दुसरी चूक तू अशी केलीयस की तू नैनाताईच्या जागेवर मला उभं केलंयस. आई तुझ्याकडनं सुद्धा खूप चुका झाल्यात आणि चांदेकरांचं हे रागावणं स्वाभाविक आहे. अद्वैत आणि आई दोघंही दुखावले गेलेत आणि त्यांच्यासाठी मला हे करणं भाग होतं, म्हणून मला तुला आज असं बोलावं लागलं. सरोज आणि अद्वैतचं मात्र कलाबद्दलचं मन थोडं का होईना बदललेलं असतं. तर आता कला आणखी त्यांचं सगळं मन कसं जिंकवून घेईल आणि संगीताचा जो अपमान झालाय तो कसा भरून काढेल हे बघणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, असेच मालिकांचे डेली एपिसोड आणि ट्विस्ट एपिसोड बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.